बिनविरोध विजय झाल्याचा आनंद तर खूपच आहे मला. आता ॲक्च्युली मी व्होटर्सपर्यंत पोहोचले नाही, पण त्याच्या अगोदरच माझा विजय हा घोषित केलेला आहे. पण मी नक्कीच व्होटर्सपर्यंत, माझ्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीन, त्यांच्या समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न करीन आणि 16 तारखेला आपण हा विजय जल्लोषात साजरा करू. कुठेतरी म्हात्रे कुटुंबियांनी केलेल्या कामाची परतफेड म्हणून जनतेने दिलेला आहे हो काय? हो. जैन म्हात्रे चॅरिटेबल संस्था ही नेहमीच काम करण्यासाठी पुढे असते आणि कुठलाही पक्ष न बघता ते काम करत असतात. कुठे त्यांचा भेदभाव नसतो आणि हाच वारसा मी पुढे घेऊन नक्कीच जाण्याचा प्रयत्न करीन. किती धाकधूक होती, किती भीती होती की निवडणूक असणार आहे? धाकधूक तर अशी फारशी नव्हती, कारण मला विश्वास होता की कामाची पोचपावती नक्कीच मला मिळेल. पण थोडीशी कुठेतरी एक इलेक्शन लढायची म्हणून थोडीशी भीती होती, पण फार नाही. विजय हा निश्चितच होता. पुढची रणनीती काय असणार आहे, कशा पद्धतीने? पुढची रणनीती जशी सेवा करत आलो, जसे माझे सासरे जय म्हात्रे साहेब, माझे पती प्रीतम म्हात्रे हे करत आलेत, तसेच नक्कीच मी त्यांनी जे केलंय ते मी नक्कीच तसं पुढे करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.